नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सरळ सेवा परीक्षेची तयारी करत आहात. अर्थातच तलाठी भरती 2025 आणि मग यामध्ये टीसीएस पॅटर्ननुसार मराठी जे काही व्याकरण आहे, त्या मराठी व्याकरणातील विविध प्रकारचे जे काही प्रश्न प्रकार आहे, त्या प्रश्न प्रकारांचा अभ्यास आपण करत आहोत. हा अभ्यास करत असताना आतापर्यंत 23 पुष्प आपण गुंफलेली आहे. हे कितवं पुष्प आहे रे? 24वा. यामध्ये मराठी व्याकरणातील जे काही महत्त्वाचे घटक आहे, त्यातीलच आज एक महत्त्वाचा घटक आहे. अर्थातच तो आहे शब्दसिद्धी. काय? शब्दसिद्धी. मग शब्दसिद्धीवरती बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारले जातात. मग या प्रश्नाची अचूक उत्तराची निवड करता येण्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे शब्दशक्ती म्हणजे काय? मित्रांनो, या ठिकाणी मी गेल्या 32 वर्षापासून मराठी व्याकरण शिकवत असतो. मग त्याच्यामध्ये एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी असेल, पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ असेल, सरळ सेवा भरती असेल, वनरक्षक असेल, पोलीस भरती असेल. आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना हक्काची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळालेली आहे. टिक्कर मराठीने देखील आजपर्यंत हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. याचा अर्थ काय होतोय? की ज्यांनी पोलीस भरतीसाठी, वनरक्षकासाठी टिक्कर मराठीमध्ये प्रवेश घेतलेला होता, आज ते कुठे ना कुठे 100% काय सर्व्हिसला आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांना मानासन्मानाची, हक्काची भाकरी मिळालेली आहे. सरकारी नोकरीमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. आणि मग तुम्हाला देखील ही एक प्रकारची संधी आहे. ज्याला संधी मिळते तो भाग्यवान. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता ठरत असतो. चला तर आज आपण मिश्र प्रश्न न घेता काय पाहणार आहोत रे? शब्दशक्ती. आणि आता या शब्दशक्तीवरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात. चला पाहूया काय घडते ते. तर परीक्षेला या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. प्रश्न पहा कसे आहेत. शब्द शक्तीवरती प्रश्न कसे आहेत ते पहा. हे पहा. शब्दशक्ती. शब्दशक्ती. आता शब्दशक्तीवरती परीक्षेला एखादं वाक्य दिलं जातं. उदाहरण या ठिकाणी लिहिलं की पानिपतवर 1.25 लाख बांगडी फुटली. बांगडी फुटली. पानिपतवर काय झालं रे? 1.25 लाख बांगडी फुटली. आणि पानिपतवर 1.25 लाख बांगडी फुटली असं म्हटल्यानंतर इथं तुम्हाला विचारलं, वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. शब्दशक्ती ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न विचारला. ओळखा. आणि तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिले. आता पर्यायामध्ये काय दिलं त्यांनी? ए पहिला पर्याय दिला अभिधा शक्ती आहे. बी पर्याय दिला की व्यंजना शक्ती आहे. सी पर्याय दिला की लक्षणा शक्ती आहे. आणि डी पर्याय दिला यापैकी नाही. चला कोण बनेगा करोडपती? काय वाटतं तुम्हाला? अंदाजे उत्तर सांगा. अंदाजे. की पानिपतवर 1.25 लाख बांगडी फुटली. आता पानिपतवर 1.25 लाख बांगडी फुटल्यानंतर मग काय असावं अंदाजे उत्तर? तर याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो, तुम्हाला माहित पाहिजे शब्दशक्ती म्हणजे काय? शब्दशक्तीचे मुख्य प्रकार किती व कोणते? मग शब्दशक्ती कशावरून ओळखायची? या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता पानिपतवर 1.25 लाख बांगडी फुटली, हे विधान चुकीचं आहे. हेही विधान चुकीचं आहे. हे आहे लक्षणाशक्ती. पण लक्षणाच का? याचं जे उत्तर वगैरे आहे, या उत्तराची आपल्याला शहानिशा करणं गरजेचं आहे. थोडक्यात काय? तर परीक्षेला एखादं वाक्य दिलं जातं. वाक्यावरती असे 4 पर्याय दिले जातात. योग्य पर्यायाची तुम्हाला निवड करायची आहे. मग याच्यासाठी आता आपण पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? सगळ्यात पहिली गोष्ट पहिला पर्याय आपला आहे
ते पाहणार आहोत. शब्द शक्ती म्हणजे काय? हा पहिला मुद्दा आहे हा. दुसरा मुद्दा आहे शब्द शक्तीचे मुख्य प्रकार. काय पाहणार आहोत? शब्द शक्तीचे मुख्य प्रकार. त्यानंतर तिसरी बाजू पाहणार आहोत. शब्द शक्ती स्फोट प्रकार. स्फोट प्रकार. त्यानंतर चौथी बाजू पाहणार आहोत. शब्द शक्ती ओळखण्याच्या खुणा. ओळखण्याच्या काय आहेत रे? खुणा. आणि पाचवी बाजू आपण अभ्यासणार आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन. पहा, एवढा सविस्तर आपल्याला अभ्यास करायचा आहे. नीट पहा, कमी काय सांगितलं. इथं आपण अभ्यास काय करणार आहोत रे? पहिल्यांदा आपण पाहणार आहोत शब्द शक्ती म्हणजे काय. काय पाहायचंय आपल्याला? पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे शब्द शक्ती म्हणजे काय. दुसरा, शब्द शक्तीचे मुख्य प्रकार. तिसरा, शब्द शक्ती स्फोट प्रकार. चौथा, शब्द शक्ती ओळखण्याच्या खुणा. आणि त्याच्यानंतर आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. एवढ्या बाजू आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. चला तर आपण समजून घेऊया शब्दशक्ती म्हणजे काय. मित्रांनो, आपल्या मनात येणारे विचार, अनुभव, भावना आणि कल्पना आपण भाषेद्वारे व्यक्त करतो. भाषेद्वारे विचार व्यक्त करत असताना तुम्हाला शब्दांचा परिचय झालेला आहे. बोली भाषेतला कोणताही शब्द घ्या तरी तुम्हाला त्याचा अर्थ समजतो. मी जर म्हटलं की दरवाजा बंद कर, तुम्ही खिडकी बंद कराल का रे? तुम्हाला माहिती आहे दरवाजा कोणता, खिडकी कोणती. फॅन चालू कर आणि तुम्ही फ्रीज चालू केलं, जमेल का रे? नाही जमायचं. तुम्हाला माहिती आहे फ्रीज कोणतं आहे, फॅन कोणतं आहे. मी म्हटलं मराठीचं पुस्तक आण आणि तुम्ही गणिताचं घेऊन धावला. अय, तुला समजतं का? मराठी का कोणतं, गणित कोणतं? समजत नाही का? हां. मी जर म्हटलं स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंद म्हटल्यानंतर तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल दिसेल का रे? नाही दिसणार. याचा अर्थ स्वामी विवेकानंद वेगळे आहे, सरदार वल्लभभाई पटेल वेगळे आहे. येशू ख्रिस्त म्हटल्यानंतर मोहम्मद पैगंबर दिसेल का? नाही दिसणार 100%. मग याचा अर्थ काय होतो, की भाषेतील प्रत्येक शब्दामध्ये स्वतःचा अर्थ प्रकट करण्याची एक प्रेरक ताकद किंवा शक्ती असते. तिलाच त्या शब्दाची शब्दशक्ती असे म्हणतात. पहा बरं का मी काय व्याख्या सांगितली. पहा, शब्दशक्तीची व्याख्या आहे शब्द शक्ती. शब्दशक्ती म्हणजे तरी काय? तर त्या व्याख्येचा जर विचार वगैरे केला तर व्याख्या अशी आहे. भाषेतील प्रत्येक शब्दामध्ये शब्दामध्ये स्वतःचा अर्थ प्रकट स्वतःचा अर्थ प्रकट करण्याची एक प्रेरक ताकद किंवा शक्ती असते. तिलाच तिलाच त्या शब्दाची त्या शब्दाची शब्द शक्ती असे म्हणतात. पहा मी काय लिहिलं. मी असं इथं नमूद केलं, वर्णन केलंय, की भाषेतील प्रत्येक शब्दामध्ये स्वतःचा अर्थ प्रकट करण्याची एक प्रेरक ताकद किंवा शक्ती असते. तिलाच त्या शब्दाची शब्दशक्ती असे म्हणतात. मी जर म्हटलं मुंबई, तुम्हाला नाशिक किंवा पुणा दिसेल का? तुम्हाला माहिती आहे मुंबईला गगनचुंबी इमारती, गेटवे ऑफ इंडिया, बरोबर, दादर चौपाटी, काय असेल नसेल ते. त्याचबरोबर मी जर म्हटलं द्राक्षे, तुम्हाला सफरचंद दिसतील का? नाही. मी म्हटलं आई म्हणते 1 किलो बटाटे घेऊन या आणि तुम्ही कांदे घेऊन धावले. जमेल का रे? नाही. तुम्हाला माहिती आहे कांदे कोणते, बटाटे कोणते? लक्षात येतं ना? याचा अर्थ भाषेतील प्रत्येक शब्दामध्ये स्वतःचा अर्थ प्रकट करण्याची एक प्रेरक ताकद किंवा शक्ती असते. तिलाच त्या शब्दाची शब्दशक्ती असे म्हणतात. मग याचा जर विचार वगैरे केला, तर याचा विचार करत असताना आता तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे
शब्दशक्ती प्रकार. शक्ती काय आपण पाहणार आहोत आता? शब्दशक्तीचे प्रकार. शब्द शक्ती शब्दशक्ती प्रकार. या प्रकारामध्ये किती प्रकार आहे रे याचे शब्दशक्तीचे? मग शब्दशक्ती प्रकाराचा विचार करत असताना याचे हे 3 प्रकार आहे. या 3 प्रकारामध्ये पहिला जो काही प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराला म्हटलं जातं अभिधा शक्ती. अभिधा शक्ती. या शक्तीतून प्रकट होणारा जो काही अर्थ आहे त्याला म्हणायचं वाच्यार्थ. वाचा म्हणजे बोलणं. बोलल्याबरोबर अर्थ समजतो. दुसरी जी काही शक्ती आहे ती शक्ती आहे व्यंजना शक्ती. व्यंजना शक्ती. या व्यंजना शक्तीतून प्रकट होणारा जो काही अर्थ आहे त्याला म्हणायचं व्यंग्यार्थ. व्यंग्यार्थ. ओके. आणि तिसरी जी शक्ती वगैरे आहे त्या तिसऱ्या शक्तीचा विचार करत असताना ती आहे लक्षणा शक्ती. मगाशी उदाहरण विचारलं होतं ना, लक्षणा शक्ती. लक्षणा शक्तीतून प्रकट होणारा जो अर्थ आहे त्याला म्हणायचं लक्षार्थ. ही कोणती शक्ती आहे रे? लक्षणा शक्ती. या लक्षणा शक्तीतून प्रकट होणारा जो अर्थ आहे त्याला म्हणायचं लक्षार्थ. ठेवा लक्षात आता. अभिधा व्यंजना लक्षणा. वाच्यार्थ, व्यंगार्थ, लक्षार्थ. ठेवा लक्षात पटापट. अभिधा व्यंजना लक्षणा. वाच्यार्थ, व्यंगार्थ, लक्षार्थ. आता याच्यावरती परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना परीक्षेला समजा प्रश्न असा विचारला आहे. प्रश्न काय विचारला? की प्रश्न विचारला जाईल. पहा प्रश्न विचारलेला आहे. निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. प्रश्न निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. कावकाव सुरू होते असा प्रश्न विचारला. आणि विचारल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिले. पर्याय दिले ए, हा पर्याय दिला बी आणि हा दिला सी. चलो कौन बनेगा करोडपती? काय वाटतं अंदाजे कोणती शक्ती असेल? याच्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे अभिधा म्हणजे काय, व्यंजना कशाला म्हणायचं, लक्षणा काय असते. तर ही जी शक्ती आहे तर या शक्तीचा विचार जर केला तर इथं मित्रांनो हे उत्तर चुकीचं आहे. बी उत्तर बरोबर आहे. ही व्यंजना शक्ती आहे. पण व्यंजनाच का, लक्षणा का नको, अभिधा का नको, हे मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार आहे. चला मग आता एक एक शक्ती मी तुम्हाला समजून सांगतोय. पहिली जी शक्ती वगैरे आहे त्या पहिल्या शक्तीचं नाव आहे, तिला म्हणायचं अभिधा शक्ती. अभिधा शक्ती. या शक्तीतून प्रकट होणारा जो अर्थ आहे त्याला म्हणायचं वाच्यार्थ. वाचा म्हणजे बोलणं. बोलल्याबरोबर आपल्याला अर्थ समजतो. जसं एखादा शब्दकोश असतो. समजा आपल्याला माहित नाही परीस, पण परीस शब्दकोशामध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की एक दगडासारखा धातू आहे. त्या परिसाचा स्पर्श लोखंडाला केल्यानंतर लोखंडाचं रूपांतर सोन्यामध्ये होतं. अमृत. तुम्ही आम्ही अमृत नाही पाहिलेलं, पण डिक्शनरीमध्ये अमृताचे स्पष्टीकरण जर पाहिलं तर दह्या दुधासारखा हा पदार्थ असतो असं आपल्या लक्षात येतं. मग अभिधा म्हणजे तरी काय? तर इथं मी शब्द वापरला काय? शब्द वापरला साप.
साप म्हटल्यानंतर एक सरपटणारा प्राणी, बरोबर. मी जर म्हटलं काय की या ठिकाणी भेंडी, आता भेंडी म्हटल्यानंतर भाजीसाठी वापरतात. भाजीसाठी जे काही हे आहे, तर भाजीसाठी वापरलेलं जो पदार्थ त्याला काय म्हणायचं, भेंडी म्हटलं जातं. मी जर म्हटलं स्ट्रॉबेरी, 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 स्ट्रॉबेरी का मतलब क्या होता है, एक प्रकारचे फळ, एक प्रकारचे फळ, बरोबर. याचा अर्थ काय होतो, शब्द उच्चारल्याबरोबर शब्दकोशामध्ये जसा साधा सरळ रूढ अर्थ आहे, ती व्यक्ती वस्तू पदार्थ जसाच्या तसा डोळ्यासमोर राहतो, त्या शक्तीला कोणती शक्ती म्हणायचं रे, त्या शक्तीला म्हटलं जातं अभिधा शक्ती. लक्षात ठेवा, शब्द उच्चारल्याबरोबर, उच्चारल्याबरोबर शब्दकोशात, शब्दकोशात जसा जसा सरळ आणि रूढ अर्थ आहे, रूढ अर्थ आहे, ती व्यक्ती, ती व्यक्ती, ती व्यक्ती, त्याच्यानंतर ती वस्तू, प्राणी, पक्षी, पदार्थ, पदार्थ जसाच्या तसा, जसाच्या तसा, जसाच्या तसा डोळ्यासमोर राहतो, जसाच्या तसा डोळ्यासमोर, डोळ्यासमोर उभा राहतो, उभा राहतो. शब्दाच्या त्या शक्तीलाच, शब्दाच्या त्या शक्तीलाच, शक्तीलाच अभिधा शक्ती म्हणतात. अभिधा शब्दाच्या त्या शक्तीलाच अभिधा शक्ती म्हणतात. उदाहरण, स्ट्रॉबेरी एक प्रकारचे फळ, साप एक सरपटणारा प्राणी, माठ पाणी ठेवण्याचं एक साधन. पहा किती सोपं असतं ना, एकदम सोपं आहे बरं का, नीट लक्षात ठेवा. कोणती शक्ती आहे रे, अभिधा. शब्द उच्चारल्याबरोबर शब्दकोशामध्ये जसा साधा सरळ रूढ अर्थ आहे, ती व्यक्ती वस्तू पदार्थ प्राणी पक्षी जसाच्या तसा डोळ्यासमोर दिसतो, ती जी शब्दाची शक्ती आहे, त्या शक्तीला अभिधा शक्ती असे म्हणतात. स्ट्रॉबेरी एक प्रकारचं फळ, साप एक सरपटणारा प्राणी. किंबहुना आपण असंही म्हणू शकतो, राम राजा झाला, राजा झाला. राम कोण, राजा कसा असतो, झाला म्हणजे नेमकं काय झालं, हे सगळं तुम्हाला लक्षात येतं. तर ही जी शक्ती आहे, या शक्तीला अभिधा शक्ती असे म्हणतात. ठीक आहे. आता अभिधा शक्तीचे प्रकार आहे. काय आहे रे, अभिधा शक्ती प्रकार. मग या अभिधा शक्ती प्रकाराचा विचार करत असताना हिचे तीन प्रकार आहे. एक, तीन प्रकारामध्ये हे तीन प्रकार आहे. एकाचं नाव आहे योग अभिधा, दुसरी शक्ती आहे रूढ अभिधा, तिसरी शक्ती आहे योग रूढ अभिधा, योग रूढ अभिधा. हे किती प्रकार झाले रे, योग अभिधा, रूढ अभिधा, योग रूढ अभिधा, किती प्रकार झाले, तीन. आता तीन प्रकारामध्ये तुम्हाला माहित पाहिजे योग अभिधा. योग अभिधेवरती याच्यावरती परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो. मग परीक्षेला समजा तुम्हाला शब्द दिला, प्रश्न विचारला की पंकज हे कोणत्या शक्तीचं उदाहरण आहे, पंकज.
आता पंकज म्हटल्यानंतर हे पर्याय दिले जातील ए, बी, सी. चला ओळखा बरं, तुम्हाला काय वाटतं कोणती शक्ती असावी ही? अभिदा शक्ती. पंकज प्रश्न विचारला आणि तुम्हाला विचारलंय ही कोणत्या प्रकारची शक्ती आहे? सांगा अंदाजे तुम्हाला काय वाटतं ते. बोला पटापट, बोला पटापट, सांगा पटापट. पंकज. काय असतं रे पंकज? तर मित्रांनो, पंकज हा शब्द जो आहे, पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्माला आलेलं. तर या ठिकाणी उत्तराचं हे उत्तर चुकीचं आहे, हे उत्तर चुकीचं आहे. योग अभिदा शक्ती आहे. कोणती शक्ती आहे? योग अभिदा. मग याच्यासाठी आता मी तुम्हाला सगळे हे तिन्ही प्रकार व्यवस्थित समजून सांगणार आहे. लक्षात ठेवा. आता पहा का, माझ्याकडे समोर लक्ष द्यायचंय. योग म्हणजे उत्पत्ती. काय सांगितलं? योग म्हणजे उत्पत्ती. योग म्हणजे उत्पत्ती. योग म्हणजे उत्पत्ती. इथं शब्दाची मूळ उत्पत्ती सांगता येते. सांगता येते. इथं काय होतं? शब्दाची मूळ उत्पत्ती सांगता येते. मूळ उत्पत्ती सांगता येते याचा अर्थ काय होतो? की मी जर इथं शब्द वापरले, काय? गांगेय. गांगेय. तर गांगेय म्हणजे गंगा हा शब्द कुठून तयार झाला? गंगा हा शब्द तयार झाला गांगेय पासून. राधेय. राधा हा शब्द तयार झाला राधेय पासून. बरोबर आहे ना? कौंतेय. कौंतेय. कौंते हा शब्द तयार झाला कुंती. कुंती. कुंती पासून तयार झाला गांगेय पासून तयार झाला गंगा. राधे पासून तयार झाला राधा. कौंतेय पासून तयार झाला कुंती. म्हणजे योग अभिधा याचा अर्थ शब्दाची मूळ उत्पत्ती सांगता येते. मूळ काय होते? उत्पत्ती सांगता येते. आणि म्हणून त्याला म्हणायचं योग अभिधा. ठीक आहे. पुढे काय आहे रे? पुढे पुढे जर पाहिलं तर इथं आहे रूढ अभिधा. काय? रूढ अभिधा. रूढ अभिधा म्हणजे शब्दाची मूळ उत्पत्ती सांगता येत नाही. येत नाही. रूढी परंपरेने शब्द वापरले जातात. शब्द वापरले जातात. याला काय म्हणायचं? रूढ अभिधा. की इथं शब्दाची मूळ उत्पत्ती सांगता येत नाही. रूढी परंपरेने काय केले जातात? शब्द वापरले जातात. म्हणून याला म्हणायचं, काय म्हणायचं? रूढ अभिधा. मग तुम्ही म्हणाल कसं? तर त्या उत्तराचा जर विचार केला तर मी म्हटलं मंडप, धर्म, ग्रंथ हे शब्द वगैरे आहेत. बरोबर? आणि यांची मूळ उत्पत्ती सांगता येत नाही. मूळ उत्पत्ती काय करता येत नाही? सांगता येत नाही. ओके. त्याच्यानंतर आहे पुढे काय आहे रे? योगरूढ अभिधा. योगरूढ अभिधा याचा अर्थ, योगरूढ अभिधा म्हणजे शब्दाची उत्पत्ती, शब्दाची उत्पत्ती सांगता येते. शब्दाची उत्पत्ती सांगता येते व रूढी परंपरेने शब्दही, रूढी परंपरेने शब्दही वापरले जातात. रूढी परंपरेने शब्दही वापरले जातात. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं योगरूढ अभिधा. शब्दाची उत्पत्ती सांगता येते व रूढी परंपरेने शब्दही वापरले जातात. आता उदाहरणार्थ जर आपण पाहिलं
तर इथं शब्द लिहिला होता. शब्द काय आहे रे? शब्द असा आहे पंकज. आता पंक म्हणजे चिखल. चिखल. म्हणजे जन्माला आलेले. जन्माला आलेले. आता चिखलात जन्माला आलेलं काय असतं रे? कमळ. चिखलात जन्माला आलेलं काय असतं? कमळ. मी जर म्हटलं खग, पावर का खग. खग. ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन करणारे. मग आकाशात गमन करणारे कोण असतात रे? पक्षी. याचा अर्थ काय होतो की योग अभिधा योग म्हणजे उत्पत्ती, शब्दाची मूळ उत्पत्ती सांगता येते. रूढ अभिधा शब्दाची मूळ उत्पत्ती सांगता येत नाही, रूढी परंपरेने शब्द वापरले जातात. योगरूढ अभिधा शब्दाची उत्पत्ती सांगता येते व रूढी परंपरेने शब्दही वापरले जातात. जसं या ठिकाणी काय वापरलं? पंकज. शब्दाची उत्पत्तीही सांगता येते व रूढी परंपरेने शब्दही वापरले जातात. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं पंकज. पंक म्हणजे चिखल. ओके. म्हणजे जन्माला आलेलं, चिखलात जन्माला आलेलं कमळ. खग. ख म्हणजे आकाश. ग म्हणजे गमन करणारे. आकाशामध्ये गमन करणारे जे असतात त्यांना काय म्हटलं जातं रे? त्यांना म्हटलं जातं काय? तर पक्षी. मग येतंय लक्षात काय? भाषेतील प्रत्येक शब्दामध्ये स्वतःचा अर्थ प्रकट करण्याची एक प्रेरक ताकद किंवा शक्ती असते. तिलाच त्या शब्दाची शब्दशक्ती असे म्हणतात. काय सांगितलं परत एकदा पहा. नीट लक्षात घ्या. व्याख्या काय सांगितली पहा. इथं पाहिलं आपण अभिधा शक्ती. शब्द उच्चारल्याबरोबर शब्दकोशामध्ये जसा साधा सरळ रूढ अर्थ आहे, ती व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी, पदार्थ जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. शब्दाच्या त्या शक्तीलाच अभिधा शक्ती असे म्हणतात. मग जसं स्ट्रॉबेरी एक प्रकारचे फळ, साप एक सरपटणारा प्राणी, राम राजा झाला, अशा अर्थानं. पुढे आपण पाहिलं ते म्हणजे अभिधा शक्तीचे प्रकार. योग अभिधा. योग म्हणजे उत्पत्ती, शब्दाची मूळ उत्पत्ती सांगता येते. रूढ अभिधा शब्दाची मूळ उत्पत्ती सांगता येत नाही, रूढी परंपरेने शब्द वापरले जातात. योगरूढ अभिधा शब्दाची उत्पत्तीही सांगता येते व रूढी परंपरेने शब्द वापरले जातात. इथं पहा, गंगा हा शब्द गांगेपासून तयार झाला म्हणजे उत्पत्ती सांगता आली. राधा हा शब्द राधेपासून तयार झाला म्हणून उत्पत्ती सांगता आली. कुंती कोणापासून तयार झाला? कौंतेयपासून. इथं मात्र मंडप याची मूळ उत्पत्ती सांगता येत नाही. परंतु एखादा कार्यक्रम असेल, एखादा सभा मंडप असेल, देवीचा मंडप असेल, त्याला मंडप म्हटलं जातं. धर्म याची मूळ उत्पत्ती सांगता येत नाही. ग्रंथ असाच शब्द आहे. आणि योगरूढ अभिधा याचा अर्थ शब्दाची उत्पत्तीही सांगता येते व रूढी परंपरेने शब्द पण वापरले जातात. पंक म्हणजे चिखल. म्हणजे जन्माला आले. चिखलात जन्माला आलेलं असतं काय असतं? कमळ. ख म्हणजे आकाश. म्हणजे गमन करणारे. आकाशात गमन करणारे असतात ते कोण असतात रे? पक्षी. कोण असतात ते? पक्षी. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आज आपण काय केलेलं आहे? फक्त शब्दशक्ती म्हणजे काय हे पहिल्यांदा पाहिलं आणि शब्दशक्तीचा आत्ताशी आपण पहिला प्रकार पाहिला अभिधा. मग तशाच पद्धतीने पुढची शक्ती आहे व्यंजना. व्यंजना शक्तीमध्ये देखील मी सांगणार आहे वाक्याच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शक्ती. मग त्याच्यामध्ये पुन्हा प्रकार आहेत. शाब्दिक व्यंजना, अर्थी व्यंजना. परत पुढे आहे लक्षणा शक्ती. वाक्याचा जसाच्या तसा अर्थ न घेता सुसंगत अर्थ घेतला जातो त्याला म्हणायचे लक्षणा. लक्षणा शक्तीचेही प्रकार आहे. काय? निरूढा लक्षणा, प्रयोजनवती लक्षणा. पुन्हा
गौणी सारोपा गौणी साध्य वसना, शुद्ध सारोपा शुद्ध साध्य वसना, लक्षणा लक्षणा, अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकार आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आज फक्त आपण पाहिलं शब्दशक्ती म्हणजे काय आणि शब्दशक्तीचा फक्त एक प्रकार. मित्रांनो, ज्यावेळेस आपली लाईव्ह बॅच सुरू वगैरे होईल त्यावेळेस सविस्तर कोणत्या परीक्षेला कोणता प्रश्न विचारलेला होता, त्याचबरोबर त्याचं अचूक उत्तर नेमकं काय आहे, ते तसंच का, हे सर्व तुम्हाला शिकवलं जाईल. मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही टिक्कर मराठीशी जोडलेले आहात. पण टेलिग्राम चॅनल असेल, त्याचबरोबर यूट्यूब असेल, तसेच आपलं टिक्कर मराठी ॲप असेल, तुम्ही हे डाउनलोड केलेलं आहे. पण तुमचे इतर मित्र असतील, नातेवाईक असतील त्यांनाही सांगा. आणि येणारी जी काही तलाठी भरती आहे, या तलाठी भरती पास होण्यासाठी किंबहुना त्या तलाठी भरतीमध्ये मेरिट लिस्टला नाव येण्यासाठी टिक्कर मराठी सदैव तुमच्या सोबत आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शासनाची नोकरी मिळवून दिलेली आहे. इथून पुढे देखील तोच उद्देश ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल अशा एकदम अल्प किमतीमध्ये संपूर्ण बॅच, मग पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, सरळ सेवा असेल, तलाठी असेल, हे तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. टेलिग्राम चॅनलला जरूर भेट द्या. थँक यू. धन्यवाद. हॅपी थॉट्स.